तर पुढच्या बातमीकडे वळणार आहोत। दुग्ध आणि मत्स्य विकास मंत्री महादेव जानकरांबाबत जय महाराष्ट्रने दाखवलेल्या बातमीची अखेर निवडणूक आयोगाला दखल घ्यावी लागली आणि जानकरांच्या वक्तव्याच्या तपासणीसाठी निवडणूक आयोगाने जय महाराष्ट्रला पत्र दिलंय। जानकरांच्या वक्तव्याची व्हिडिओ क्लिप मागवण्यात आली आहे। महादेव जानकरांचा खरा चेहरा जय महाराष्ट्रने समोर आणला होता। दरम्यान निवडणूक आयोगाने जानकरांना नोटीस बजावली। या नोटीसचं जानकरांनी उत्तर दिलंय। काय स्पष्टीकरण दिलंय निवडणूक आयोगाला जानकरांनी ते आपण पाहूया। निवडणूक आयोगाला 12 पानी तब्बल स्पष्टीकरण जानकरांकडून देण्यात आलं। मी निवडणूक अधिकाऱ्यावरती दबाव टाकला नाही असं स्पष्टीकरण जानकरांचं। निवडणूक अधिकारी प्रवास करत होते, त्यांना ऐकायला येत नव्हतं म्हणून मी सांगितलं की मी महादेव जानकर पशु आणि दुग्ध विकास मंत्री बोलतोय। निवडणूक अधिकारी किंवा मोटवानी यांची माझ्या विरोधात कोणतीही तक्रार नाही। भगवानगड आणि हा प्रसंग झाल्यावरती मी चिंतन केलं। यापुढे मी बोलणार नाही, मी मोकळेपणाने बोलतो आणि वाद होतो। दरम्यान या संपूर्ण मुद्द्यावरती या स्पष्टीकरणावरती महादेव जानकरांनी फोनवरून काय प्रतिक्रिया दिली आहे ती आपण पाहूयात। एक लक्षात ठेवा, मी नम्रपणे आपल्याला सांगू इच्छितो की मी कृपा करून त्या अधिकाऱ्याला म्हटलो होतो। ते मोठवाने आले होते, ते माझ्याकडे स्वतः विनंती करायला लागले की म्हणले साहेब मला ते 2 अर्ज भरले, ते काँग्रेसचा भरलाय आणि एक अपक्ष भरलाय आणि मला काँग्रेसमधून लढायचं नाही। हे पहिल्याचला हा विशेष म्हणजे आणि तिथं मी बोलताना त्या अधिकाऱ्याला नम्रपणे म्हणलो मी असं काय आचारसंहितेचा भंग केलेला नाही। नम्रपणे मी सांगतो की मी आज तिथं इलेक्शन कमिशनरचं मला हे आल्यानंतर मी 12-13 पानी पत्र त्यांना दिले की बाबा आम्ही असं केलेलं आहे, त्यात नाही करून आणि त्यातून काही तथ्य नाही आणि मला सत्तेचा वगैरे काही म्हणते आलेलं नाही, काही नाही मिळाली।